या स्पर्धेला तब्बम 1 लाख रुपयाची धनराशी महेंद्र शेठ घरत, एक दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व. या वर्षामध्ये महेंद्र शेठ घरत यांनी एक रेकॉर्ड केलाय. अनेक स्पर्धांना सहज 1 लाख रुपये देत आहेत. प्रत्येक स्पर्धेला आम्ही पाहिलंय ज्वलंत उदाहरण. मग मोरावेची स्पर्धा असू द्या, चिरल्याची स्पर्धा असू द्या, तुम्ही पाहिलात तर महेंद्र शेठ घरत साहेब जातात आणि तिथे 1 लाख रुपयाची धनराशी सहज त्या ठिकाणी देत आहेत. त्यांनी सांगितलं की जीवनात आपण काय घेऊन जाणार आहात, फक्त तुमचं आमचं प्रेम. आणि म्हणून आज हे प्रेम कमावत असताना महेंद्र शेठ घरत साहेब, राजेंद्र भगत यांच्या अगदी निकटवर्गीय, अगदी मनापासून आपण त्यांचं करूया आभार आणि जाऊया थेट मैदानावर. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन, मॅच होती सुरुवात. बॅटिंग करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय गावदेवी दिघाटी संघ आणि त्यांच्या विरोधात सोन्या स्पोर्ट्स मोठे भोम. सलामीचा फलंदाज प्रणय पाटील, लेट्स प्ले. गोलंदाज सुमित. पहिलाच बॉल, लाऊड अपील, शांतता होती मैदानावर, त्यामुळे सहज आवाज पंचांच्या कानापर्यंत देखील गेला असता. परंतु थोडासा अडकाचा दडपण, प्रेशर, मोठे बोम टाकत असताना दिघाटी टीमच्या अगेन्स्ट मात्र पहिला बॉल जातोय डॉट. 4 षटकांचा सामना. सोन्या स्पोर्ट्स मोठे भोम विरुद्ध गावदेवी दिघाटी. सुमित पाटील विरुद्ध प्रणय पाटील. पाटील पाटील पाटलांचा वार एकमेकांवर आता कशा पद्धतीनं होईल या टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल. पहिलं षटक गोलंदाज सुमित. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल फेकत असताना शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट अँड पुल. थर्डमॅन क्षेत्रात कडे क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय, थांबवलाय शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव मात्र पूर्ण झाली आहे. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्येला सुरुवात झाली आहे. राज पाटील येते स्ट्राईकला. 12:05 झाले आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं एक योग्य वेळामध्ये ही स्पर्धा आपल्याला आज सुरू आणि सातत्यानं राहिली आहे. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. मागच्या 2 रात्रीमध्ये चिकनचं जेवण, आज रविवार स्पेशल, संडे स्पेशल मटणाचं जेवण, उद्या व्हेज. सोमवार आहे उद्या, नाहीतर उद्याही देखील मच्छी वगैरे असती, परंतु सोमवार आहे. कुमार परदेशी यांच्याकडनं पोपटी स्पेशल. कुमार परदेशी आडव्या बॅटने केलाय, हवेमध्ये झेल, झेल खाली, क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. दुसरी देखील बघा प्रणयनं किती अगदी जलद गतीने ही दुसरी धाव कंप्लीट केली आहे. गावदेवी दिघाटी टीमला माहित आहे की धावा घ्याव्या लागतील, 4 षटकांचा मॅच आहे. अशा परिस्थितीमध्ये एवढ्या अंधारा रात्रीमध्ये धावांची चोरी होते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावर 3. नक्की रिव्हर्सवर आपण टीमचा विचार केला तर दिघाडी संघाचे पुरस्कर्ते माजी लोकनियुक्त सरपंच आणि विद्यमान सदस्य अमित दादा पाटील तथा सागर धाब्याचे मालक सागर पाटील अर्थात समर्थ ट्रॉफीचे जे आयोजक आहेत ते आहेत. तर भोम संघ म्हणतात तर आपले तिरंगाचे आयोजक किशोर केणी यांचा हा संघ. नक्कीच बघूया पुढील बॉल. आडव्या बॅटनं अगदी शॉर्ट अँड पुल केलाय, अंगाला सावलाय, पण हा झेल मात्र अप्रतिम. अगदी काय धावलाय वेगानं, धावत पळत जाऊन हा झेल मात्र टिपलाय. या पट्ट्यानं पहिला धक्का, पहिला आदरा. आणि सुटलाय गारगार वारा, जबरदस्त. हा, आता गारगार वारा देखील सुटलाय या चिरण्याच्या धर्तीवर. हा नक्कीच, ते भूमिपुत्र वारच झालेत. प्रत्येक घरात पंच तुम्ही पहा. चिरण्याची स्पर्धा म्हटले तर डेफिनेटली ते असतात. संदीप, मॅडी, संयम. हा, आता करा रेशन कार्डवर नावही द्या त्यांचं. चिरनेरचेच आता भूमिपुत्र आहेत.
शॉर्ट अँड बोल केलाय, पुन्हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अजून एकदा झेल कठीण आहे, कठीण झेल घेतलाय. हो हो, व्हॉट ए कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. भोमकर काय करतायत, अशा कॅच पकडतायत की जणू काही अंधार रात्री वटवागलू मार्ग शोधतोय. गॅस सिलेंडरच मिळत नाहीये. पुन्हा एकदा चुली पेटवण्याची वेळ झाली आहे. बऱ्याच चुली पेटवल्यात. हॅलो, नक्की डीजे आमचे मॅडी, त्यांचे मालक मंगेशजी कांडपिळे काळुंद्रे याचे मनपूर्वक आम्ही आभार मानतो. दरवर्षी आम्हाला डीजे देत असताना ही मंडळी पैसा हा विचार करत नाही, फक्त तिरंगा ट्रॉफी प्रेम, या प्रेमापोटी फक्त त्यांना सांगतो का आम्हाला डीजे पाहिजे बस, बाकी पुढचं काय द्यायला ते घेतात. म्हणून मॅडी आणि मंगेशजी कांडपिळे यांचं मनपूर्वक आम्ही तिरंगाच्या वतीने आभार मानतोय. क्या बात आहे, कौतुक. आज मात्र संपूर्ण रात्रीमध्ये प्रत्येक केला जाईल ज्यांनी ज्यांनी चांगलं योगदान दिलंय, त्यामुळे त्यांचं कौतुक होणं फार गरजेचं आहे. धावफलकावर जर बघितली ना तर दिघाटी टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 3. एक बॉल बाकी आहे गोलंदाज सुमित पाटीलचा, परंतु कौतुक करावं लागेल फिल्डर क्षेत्ररक्षकांचं. जबरदस्त महेश पाटीलनं टिपलेला तो झेल मागच्या बॉल मध्ये, आणि हेच जर क्षेत्ररक्षण अशा प्रकारे या मोठे बॉम्ब टीमचं राहिलं ना तर मात्र काही खरं नाहीये समोरच्या टीमचं. काय कठीण झेल पकडलेत. अवघ्या 3 धावा धावफलकावर लागल्यात. सुमित पाटीलचा लास्ट बॉल समोर समर्थ आहे. समर्थसाठी हा बॉल गलीच्या दिशेनं, चेंडू गोलीच्या वेगाने निघालाय, सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. आता संघाची धावसंख्या 7 या आकड्यावर तुम्हाला पाहायला मिळते. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, 2 गडी बाद 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. तिरंगा चषकाचे हे आयोजन तुम्ही पाहतायत. खर तर आज 11व्या वर्षामध्ये हे आयोजन, परंतु गतवर्षी अगदी आपण बघितलं तर याच मैदानावर शिवजयंती देखील जल्लोषात साजरी झाली होती. फक्त शिवजयंतीच्या योगात ही स्पर्धा सुरू झाली होती. मला आजही आठवतंय, सर्व भगवमय वातावरणामध्ये फक्त स्टेज त्या साईडला होता. आपण पाहतो थोडासा बदल, परंतु शिवजयंती देखील साजरी झाली होती. आज या मैदानावर तिरंगामय वातावरण तुम्हाला पाहायला मिळतंय. मैदानाच्या सभोवताली प्रेक्षक आणि ज्या लाइटिंग सुरू आहेत, चिर्लेकर आपण बघितलं तर कदाचित असं वाटतंय की जत्रा जशी असते ना, जत्रा तशा लाइटिंग आहेत बघा मैदानाच्या बाजूला. आणि तिथे बरेच हौशे नवशे प्रेक्षक देखील तिथे आहेत. एका बाजूला मॅचचा आनंद घेत आहेत. सात धावा धावफलकावर 2 गडी बाद. सेकंड ओव्हर घेऊन येईल गोलंदाज आता प्रसाद पाटील. दिघाटी टीमच्या प्रणय समोर आता कशा प्रकारे गोलंदाजी करेल प्रणय पाटील. राज पाटील बाद झाला, तदनंतर तुम्ही पाहिलात अमोल देखील बाद झाला. आता प्रणय ऑन स्ट्राईक, तर गोलंदाज प्रसाद. हो, सरळ केलाय व्ही शेप ना, तिथेही आहे क्षेत्ररक्षक, चूक करणार नाहीये. अजून एक कॅच, एक मोठा हादरा प्रणय पाटील स्वरूपात. हा फलंदाज जाईल तंबूच्या आश्रयाला. सात या आकड्यावर तिसरा गडी बाद झालाय. गावदेवी दिघाटी टीमला आता हादऱ्यान मारून हादरे पडायला सुरुवात झाली आहे. आणि जिथे 4 षटकांच्या मॅच मध्ये सुमित पाटीलचे षटक अप्रतिम राहिलं 7 धावांचं, तदनंतर मात्र प्रसाद पाटील आला, त्यानं देखील पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केलाय. कमालीची गोलंदाजी स्वर्गीय बाजीराव
अर्थातच आपले लाडके अण्णा परदेशी यांच्या स्मृतीस अभिवादन करून तिरंगा चषकाचे हे दमदार आयोजन तुम्ही पाहतायत. आणि त्या आयोजनामधला विनर वर्सेस विनर असा हा सामना. समीर शेठ पाटील चिर्ले यांनी मालिकावीर बाईक, बघा ब्रँडेड बाईक बऱ्याच स्पर्धामध्ये आजकाल इलेक्ट्रिक स्कूट्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये बाईक आहे म्हणजे खास करून कौतुक. स्वस्त असतात स्कूट्या. हो नक्कीच. हा मात्र व्हाईट बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धाव. राजेंद्र सर अनेक स्पर्धांमध्ये दोन दोन स्कूट्या ठेवतायत, दोन दोन, परंतु त्यांची प्राइस माहीत नसते किती कमी आहे. या दोन बाईक स्कूट्या एका बाईक मध्ये येतील. आज एक बाईक आहे इथे. हा बरोबर प्रशांत माली सर, 1 लाखामध्ये तीन तीन स्कूट्या येत आहेत. आडव्या बाटने केलाय चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे ते. थोडासा फंबल झाला होता परंतु पकडला, फेकला, तोपर्यंत 2 धाबा पूर्ण केल्या आहेत. गावदेवी दिघाडी टीम बॅटिंग करत असताना ज्या ज्या वेळी दिघाडी संघ खेळतो मला रुपेश मात्रेची आठवण होत असते. साई मैदानावर 30 धावा एकट्यानं कंप्लीट केल्या होत्या 6 बॉलमध्ये. याच गावचा तो खेळाडू केलवणे टीमच्या विरोधात 37 धावा मापेसावी 37 धावा 1 बॉलमध्ये 11 पूर्ण केल्या होत्या. त्या दिघाटे गावचा संघ लाऊड अफेल. यस, कॉट बिहाइंड द विकेट. अजून एक गडी बाद होतोय. विकेट नंबर 4, चौथा जाईल तंबूच्या श्रेयाला. गोले मामा इकडे. शेंगावाले मामाना फार डिमांड आहे. खरं तर टेनिस क्रिकेटच्या या खेळामुळे अनेकांना व्यवसाय मिळतोय. बघा अनेकांचे व्यवसाय चालतायत. बघा बाजू- रिवार्ड सर, पैसा मागायला लागत नाही. शेंगावाला ऑर्डर दिली, लगेच घनश्याम भाऊने हात खिशात घातला. तेही दानशूर आहेत. त्यांचा वाढदिवस, मुलांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांत ते राबवतात. ते घनश्याम पाटील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. क्या बात आहे. दानशूरता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आज खास करून आपण पाहतोय संपूर्ण कॉम्बॉक्स मध्ये शेंगांची व्यवस्था केली आहे. घनश्याम दादा तुमचंही एक आभार मानतोय. हो पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग झालं नाही. या फटका बॅटला मिडल झालं नाही. तिथे मात्र एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा घेतलाय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये या 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं पलून काढल्यात. गुड रनिंग बिटवीन फार ठाकूर, सम्राट आणि पार्थ, समर्थ आणि पार्थ या 2 खेळाडूंच्या मध्ये चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. 2 धावा पलून काढल्या. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 रन्स. पुन्हा एकदा स्ट्रेट वाईडिश लॉंग ऑन कडे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. आता मात्र जसा चेंडू उचलला फेकला, केवळ मिळाली एक सिंगल एका धावेनं. 13 या आकड्यावर धावसंख्यात षटक क्रमांक सुरू आहे. दुसरं 13 धावा धावफलकावर. प्रसाद पाटीलचे हे षटक. या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केलेत प्रसादनं. सुमितनं देखील 2 षटक प्राप्त केले. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या. आणि आता या षटकातला शेवटचा अंतिम बॉल बाकी. आहे बॅट लिडिंग एज. अक्षरशः आपण पाहिलात तर इथे मात्र बॅटला ब्रश झाला बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेट. न्यू बॅट्समन मैदानात ओमकार.
ओमकार म्हात्रे आणि पार्थ ही जोडी मैदानात आणि गोलंदाज अमर ठाकूर. तिसरं षटक घेऊन येतोय अमर. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळाले, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 विकेट. एकंदरीत 5 गडेबाद झालेत. हा चांगला एक्झिक्यूट केलाय, परंतु इलिमिनेशन कमी राहील का? नाही, चेंडू गेलाय अगदी सीमारेषेच्या जवळपास. काय आहे पंचांचा इशारा येईल, अगदी रिफर केलाय, रिव्ह्यू घेतलाय. खरं तर क्षेत्ररक्षण चांगलं झालंय त्या ठिकाणी, परंतु षटकार आहे की नाही चेक केलं जाईल. अगदी जबरदस्त फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. अगदी चेंडू काही इंच चेंडू सीमारेषेच्या जवळ पडला. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती आहे. अजून एकदा धावसंख्या स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. 14 धावा. लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अमर ठाकूर करत असताना डावखुरा गोलंदाज पुन्हा समोर. आता नाही मिळणार तुम्हाला अडवण्यासाठी वेल. एवढ्या बॉल लांब वर जाऊन पडलाय. हा लांब 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 जाऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. क्या बात आहे. सुंदर संगीत, सुंदर लावणी. तुम्हाला महाराष्ट्राची संस्कृती जपणारी ही लावणी ऐकला. परंतु धावसंख्या जर बघितली तर हफलकावर 20. 2020 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. तिसऱ्या षटकातला चौथा बॉल. तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू. षटकार मारणारा फलंदाज ओमकार म्हात्रे. 2 बॉल फेस केलेत, षटकार ठोकलाय ओमकार म्हात्रेनं. पुन्हा एक शॉर्ट पिच बॉल थोडासा मागे ठेवलाय. कॅच उलट आहे, परंतु हा कॅच इथे मात्र ड्रॉप झालाय अमर ठाकूरच्या हातातून. आतापर्यंत 2 कॅच असे ड्रॉप झाले, हातातले निसटले, परंतु त्याच्याच पेक्षा 2 कॅच तेवढेच कठीण देखील पकडलेत. सोन्या स्पोर्ट्स मोठे भोम फिल्डिंग करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. गावदेवी दिघाट टीमच्या अगेन्स्ट
22 या आकड्यावर 5 गडी बाद, षटकातले 2 चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शॉर्ट पिच बॉल टोला लागलाय बॅटच्या अगदी. ओ लवली कॅच. आता मात्र अप्रतिम कॅच. जणू काय मोठे भोमकर आपल्या हाताला फेविक्विकच लावून आलेत. चिपाकलाय कॅच. गडी बाद. बोलवलाय तो कॅमेरा आलाय, कोणी घरा नेला असेल तर लवकर भोमकरांना द्या. भोमकर सगळं पिसरलं, वरचं भोमकर खालचं भोमकर दांड काय घेऊन तयारी स्टॉपवर. अरे बाबा तो द्या, तो बॅनर एकदाची आणून द्या. कोणी पलवलेला आहे तो बॅनर. सहा बाद 22 धावा धावफलकावर लागल्या आहेत. थोडीशी एंटरटेनमेंट मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक देखील आहेत. करत असताना डीजे ऑपरेटर मॅडी. लास्ट बॉल 22 धावा 6 गडी बाद. लो स्कोरचा मॅच आतापर्यंत पाहायला मिळतोय. तिसरा ओव्हर म्हणजे 7 बॉलचा खेळ बाकी आहे. गावदेवी दिघाडी टीम तुम्हाला आता ठोकम ठोक आक्रमक पवित्रा उचलावा लागेल, जेणेकरून कुठेतरी एक फायटिंग स्कोर तयार होईल. लास्ट बॉल अमर ठाकूरचा षटकातला फुलटॉस. हा बैल मुझे मार फुलटॉस. बॉलवर फटका फसलाय. अजून एक विकेट. 7वा गडी बाद झालाय. तुषार जाईल तंबूच्या आश्रयाला. रोहित नारंगीकर यांचे बंधू सर्वेश नारंगीकर, आपण जर कुठे असाल तर आपण गाडीजवळ जा. रोहित तुमची वाट बघतोय. सर्वेश नारंगीकर चक्रेवर असेल तो. आणि रिव्हर्स सर, एक गोष्ट सांगतो तुम्हाला आमच्या आयोजकांची. आमचा प्रत्येक आयोजक आहे ना, कुठलंही काम करायला लाजत नाही आहे. आमचे हे सर्व आयोजक आहेत ना, म्हणजे तो पदाने भरपूर जण मोठे आहेत, पण कुठलाही काम करताना कोणी लाजत नाही. मग झाडू मारायचं असेल, चहा घेऊन जायचं असेल, खेळपट्टी सारवायची असेल किंवा खेळपट्टी आखायची असेल किंवा कुठल्याही गोष्टी असू द्या, कोणी लाजत नाही आणि कामं करतात. रिव्हर्स सर अगदी अगदी बरोबर आहे राजेंद्र भगत सर. मी तुमच्या विचारांशी अगदी सहमत आहे. कारण आम्ही पाहतोय कॉमेंट्री करत असताना तो गणेश दादा म्हात्रे मगाशी काय शेंगा घेऊन येत होता इकडे. त्यानंतर रवींद्र दादा भगत यांनी चहा घेऊन इकडे सर्व व्यवस्था केली. म्हणजे एक एक किती उच्च पदावर असला ना तरी आज प्रत्येक इथे येणाऱ्या समालोचकाला, स्कोररला, मान्यवराला, पाहुण्यांना उत्तम व्यवस्था करत असताना ही मंडळी पाहायला मिळत आहेत. याच्यापेक्षा काय हवं आहे. म्हणून हे 11 वर्ष आयोजन का यशस्वीरित्या राजेंद्र सर पार पडतंय याचं कारण एकमेव आहे की तुम्ही कोणताही काम करायला लाजत नाही. म्हणून हा आयोजन 11व्या वर्षात यशाची शिखरे गाठतोय. नाही, नक्की सर. आता काल बघितला, चंद्रकांत गोंधली, रोशन गोंधली, प्रथमेश गोंधली, तुषार परदेशी स्टेजवर स्वतः झाडू मारत होते. परेश परदेशी, कुमार परदेशी पिचवर सर्व आखतायत. रिव्हर्स सर क्या बात आहे. कौतुक केलं जाईल आयोजकांचं, परंतु इथे कौतुक होते मोठे भोमच्या खेळाडूंचं. काय जबरदस्त कॅच पकडलाय. आतापर्यंत जवळजवळ 6 कॅच या भोमकरांनी पकडल्या आणि 7वा गडी देखील जातोय तंबूच्या आश्रयाला. गावांवर जे बाकडे बसवलेत ना, त्या बाकड्यांवर बसून देखील खूप लग्न मोडतायत, चर्चा होत आहेत. ती बाकडच मोडायला पाहिजेत. हा, पोऱ्या तांब्यात दारू पितोय, अशी काही काही कारण सांगतायत. हा, ही संगीत पाहायला मिळत आहेत. परंतु इथे हो अजून एक कॅच होता आणि तोही पकडण्याचा प्रयत्न मोठे बॉम्ब टीमच्या खेळाडूंकडनं केला जात आहे. खूप चांगली फिल्डिंग. 23 या आकड्यावर 8 गडी बाद झालेत. सोन्या स्पोर्ट्स मोठे भोम फिल्डिंग करत असताना कम्मालीची गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत. सुमित पाटीलनं पहिलं षटक 7 धावा 2 विकेट. प्रसाद पाटीलनं 8 धावा 6 धावा 3 विकेट. अमर ठाकूरनं
9 धावा 2 विकेट. काय गोलंदाजी, एकापेक्षा एक अशी वरचढ कामगिरी. आज खरं तर मोठे भोम सोडण्यासारखी कामगिरी करतायत मोठे भोमकर. हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हो, अजून एकदा डॉट बॉल. गावदेवी दिघाटी टीम आता पूर्णपणे बुचकळात पडली, गोंधळली की काय. अक्षरशः लास्ट ओव्हर सुरू आहे आणि तरी देखील कोणत्याही प्रकारचा मोठा फटका येत नाही, कारण 8 गडी बाद झालेत. सुरुवातीचे जे फलंदाज आहेत ते सर्व बाद झालेत. आता फक्त 9व्या आणि 10व्या क्रमांकावरचे फलंदाज खेळतायत. लास्ट ऑर्डरचे बॅट्समन, अंतिम फळीतले खेळाडू. परंतु इथे वाईड बॉल. महेश पाटील इथे कुठेतरी धावा वाढवतोय गावदेवी दिघाडी टीमच्या, असं म्हणावं लागेल, कारण हा वाईड बॉल बघा, लेग स्टंप फारच सोडून गेला. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र आता डॉट बॉल जातोय. टेनिस क्रिकेट असाच आहे. खरं तर आपण बघितलं, जसप्रीत बुमराह 18 करोडनं खरेदी केला याला IPL मध्ये, ऑक्शन मध्ये 18 करोड. म्हणजे जसप्रीत बुमराह एक बॉल कितीला फेकणार आहे? 5,35,000ला एक बॉल जसप्रीत बुमराह फेकणार आहे. 18 करोड त्या खेळाडूची मागणी झाली आहे. ऑक्शन हा क्रिकेट खेळ आहे. ओ लवली स्ट्रोक. 8व्या आणि 9व्या क्रमांकावर आलेले खरं तर हे फलंदाज, आणि अशा क्षणाला ठोकलाय निशांतनं हा खणखणी षटकार. पुन्हा या आडव्या पाटणं केल्याचा प्रयत्न, चेंडू दंदन करत चाला निघालाय डीप मिड विकेटला. दुसरीचा प्रयत्न, फेकी खराब आहे, आणि त्याच कारणानं या 2 धावाही पूर्ण झाल्यात. 32 धावा धावफलकावर कुठेतरी हलकासा फायटिंग स्कोर तयार झालाय की काय. या लास्ट ओव्हर मध्ये धावा थोड्या जास्त आल्या, आणि त्याच मुलं इथे 33 धावांचं आव्हान ठेवलंय. 8 गडी बाद 33 धावा गावदेवी दिघाडी टीमचा हा स्कोर, आणि 33 धावांचं आव्हान आहे. 32 धावा धावफलकावर लागल्यात. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर टॉस करण्यासाठी आमंत्रित करूया राजेंद्र सर. जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील राजेंद्र भगत साहेब. राधाकृष्ण सुरुंगपाडा संघाचा संगणक या. राधाकृष्ण सुरुंगपाडा संघाचा संगणक. दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना मायरा कलंबुसरे विपक्ष राधाकृष्ण सुरुंगपाडा. 4 षटकांचा सामना असेल. पुन्हा एकदा सूचना, वैयक्तिक पारितोषिक देत असताना एका नाईटचा म्हणजे सुपर 4 पर्यंत जाण्याचा पॉइंट जे असतील ते पॉइंटच फक्त काउंट केले जातील, याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. कॉइन कोणच्याकडे आहे? रवींद्र भगत, कॉइन कुठे आहे? चला या. रोशन मोकल आपल्या शुभासे. नामदेव भगत, आदरणीय नामदेव भगत आपण या. आमचे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि रायगड सुरक्षा या मध्ये ते सुपरवायझर आहेत. नामदेवजी भगत यांच्या शुभास्ते राधाकृष्ण सुरुंगपाडा आणि मायरा 11 कलंबुसरे या 2 संघादरम्यान नाणेफेक होईल. दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना 4 षटकांचा 4 गोलंदाज. आयला सचिनला काहीतरी अंदाज आलाय, कॉईनचा अंदाज काहीतरी आहे. तिरंगाच बोलतोय. हाय शेका बक्ष इथे आहे, आघाडी आहे. सचिन करिश्मा करेल, पण दानशूर आहे रिव्हर्स. सचिन तांडेल आहे ना. राजकारण, समाजकारण, क्रिकेट सगळे क्षेत्रामध्ये आहेत. छोट्या मोठ्या जवळच्या आहेत. प्रयास, वैभव, समर्थ कडू, ये जोडी तुटेगा नाही. फेमिकोल का मजबूत जोड आहे, पण दिलदार आहे. पैसा लागला तर खिशाला हात कधी पण घालतो सचिन तांडेल. चला ऐकूया पुन्हा एकदा हा सामना. धावा कमी जरी असल्या तरी हाही सामना टफ होईल अशी अपेक्षा आहे. 24 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असताना सामना रंग बघायला मिळेल. उत्तरार्धामध्ये काय घडेल? खरं तर गावदेवी दिघाडी संघाला अगदी करकचून ब्रेक लावलेत. सोन्यास्पोर्ट मोठे भोम संघानं
मात्र सलामीची जोडगोली देखील मैदानाकडे दाखल झाली आहे. पंचांची जोडगोली देखील मैदानाकडे एका बाजूला प्रतीक घरत दुसऱ्या बाजूला सँडी सर बघायला मिळत आहेत. अकराव्या पर्वात जर बघितलं ना तर या तिरंगा चषकाचं आलेख जो आहे तो उंचावलेला काय त्याचं कारण देखील बघितलंय. चंद्रकांत गोंधली सरांना मी आता पहिल्यापासून बघतोय, मी आलोय तेव्हापासून बघतोय की थोरा मोठ्यांचा सन्मान तर होताना दिसतोय अलंकार दादा परदेशी किंवा हेमंत दादा परदेशी यांच्या माध्यमातून, परंतु चंद्रकांत दादांना प्रत्येकाला ते ताट फिरवलंय. शालींचं ताट फिरवण्याचं काम या सिनियर मोड्स व्यक्तिमत्वानं फिरवलंय. म्हणून तर की काय कुणाचाही नामोल्लेख न करता प्रत्येक जण आपापल्या परीने आपला आपली जबाबदारी ओळखून आहे. ही स्पर्धा माझी आहे, आयोजन माझं आहे, म्हणून प्रत्येक जण जे कार्य करतोय त्या कार्य प्रणालीवर खुश होऊन खऱ्या अर्थानं या प्रेक्षकांनी देखील ही स्पर्धा अगदी डोक्यावर घेतली आहे. 11व्या पर्वाचा आम्हाला गर्व आहे, कारण स्वर्गीय बाजी अण्णांचं या स्मृतीप्रित्यर्थ सामन्यांचं आयोजन बघायला मिळत आहे आणि काय जबरदस्त आयोजन आहे. विजयाकरता 24 चेंडू 33 धावांची आवश्यकता असताना सोन्यास्पद मोठे बम करता एक कडवं आव्हान असेल का, कारण येणारं पहिलं षटक आहे ते ठरवेल आणि ते पहिलं षटक घेऊन अर्थात नो डाऊट तो आहे रायझिंग स्टार आहे गावदेवी दिगाडी संघाचा, तो म्हणजे प्रणय असेल. फलंदाजीमध्ये माफ करा ओमकार पाटील दिसतोय. प्रणय तांडीलला स्वस्तात परतवलाय आणि तिथं अमोलला देखील स्वस्तात परतवला, तिथंच खऱ्या अर्थानं बाजी मारली मोठे बम संघानं. पण तो अजूनही सामना द्वितर्फा आहे, अजूनही सामना दोन्ही बाजूला आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. ओमकार पाटीलकर भन्नाट वेग आहे, वेगावर स्वार होणारी गोलंदाजी करावी लागेल. आता स्ट्राईक हँडकडे आहे फलंदाज, ताकदवान फटकेबाजी करण्यासाठी सुमित पाटील दिसतोय, तर नॉन स्ट्राईक हँडला फलंदाज असेल बंटी पाटील. बंटी पाटील काय दिमागदार फटकेबाजी केली होती. ओ पहिला चेंडू फेकून दिलाय, ओहो बिग हिट. अगदी टॉस बॉक्सला मानवंदना बाजी स्वर्गीय बाजी अण्णांना मानवंदना दिली, पहिला षटकार नोंदवलाय. किशोर कोणी कुठे असतील तर नक्कीच प्रचंड खुश असतील, त्या गावच्या आजूबाजूलाच असतील. किरण भगत यांच्याकडून षटकार हॅट्रिक करता नक्कीच बक्षीस झाले. तद्वत काय घडलंय, आणखी एक चौकार नोंदवला गेलाय. चेंडू फरार झालाय, वेगवान चेंडू तेवढ्या ताकदीनं स्वीप केलाय आणि पाठवलाय. या चौकारानं ठेवलाय बिनबाद 10 अशी दम. किरण भगत यांच्याकडून षटकार किंवा चौकारांच्या हॅट्रिक करता कोणत्याही फलंदाजाला बक्षीस आलंय आणि बक्षीस आहे मला वाटतं. हो जबरदस्त जबरदस्त वेगवान चेंडू ताकदवान चेंडू फेकलाय आणि शरीराचा वेध घेतलाय. सुमितला थोडासा मार दिलाय, 10 धावांची वसुली करणारा सुमित पाटीलला थांबवलाय. विजयाकरता करायचे आहे 33 धावा, मात्र पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्यानंतर ओमकारनं आपली जादू दाखवली आहे. विकेट मिळवावी लागेल गावदेवी दिघाडी संघाकरता. या गोलंदाजाला तरच कमबॅक करेल दिघाडी संघ या स्पर्धेमध्ये. ओहो जबरदस्त जबरदस्त, लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. वारावर प्रतिवार, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. मोठे भोम विपक्ष दिघाडी हा सामना आपण पाहू शकाल. अजूनही सामना संपलेला नाही आहे. ओमकार पाटील ते सांगतोय, विघ्न हरवणारा विघ्न दूर करणारा ओमकार पाटील सुमितला थांबवतोय. पहिल्या 2 चेंडूवर तरी 10 धावा आल्या असल्या तरी देखील लेगस्टंपच्या बाहेर नक्कीच दंडित केला जाईल. या धावा नक्कीच महत्वाच्या असतील. ओमकार सध्या थोडस दिशाहीन चेंडू फेकतोय आणि त्याचा फायदा मिळतोय मोठे बूम टीमला. याच्या नंतरचा सामना आपण पाहू शकाल. कणबुसरे विपक्ष सुरंगपाडा, दोन्ही टीम सज्ज झाल्या. कट केलाय सेन्सिबल क्रिकेट जो बोला थर्ड बेत पॉइंटचा क्षेत्ररक्षक अडवेल. फंबल झालाय ही एक धाव महत्वाची आहे. अमोल प्रचंड नाराज आहे.
या धावा अडवायच्या आहेत, आपल्या गोलंदाजाला संरक्षित करावी लागेल. धावांचं फार मोठं खाद्य नाहीये तुमच्याकडं. मग अशा परिस्थितीमध्ये या धावा खूप महागड्या सिद्ध होतील. आर्य चिरलेच्या विरोधात बंटीनं झेल सोडला आणि मग त्याने घंटी वाजवली होती. तुफान हल्ले चढवले होते. बॅक टू बॅक 4 षटकारांची नोंद केली होती. जबरदस्त चेंडू फेकला होता, परंतु रडारवर चेंडू आला नसला तरी 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल प्रणय तांडेलच्या माध्यमातून. तद्वत घडलंय काय? 2 धावा मिळत आहेत बंटीला. धावफलक पाहू शकाल. धावा आहेत 14. बिनबाद 14 अशी दमदार सुरुवात बघायला मिळतीये. 33 धावांचं लक्ष असताना 14 धावा तर आल्यात पहिल्या षटकामध्ये आणि त्या देखील बिनबाद आहेत. ही जमेची बाजू असणाऱ्या मोठे संघाच्या दृष्टिकोनातून मोठे भूमकर प्रचंड मोठ्या संख्येनं या मैदानावर उपस्थित आहे आणि आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवताना दिसत आहे. दिघाडी संघ देखील प्रचंड मोठ्या ताकदीनं आलाय. समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु हे वर्ष त्यांना काहीतरी नीट फारसं जमलं नाही. परंतु शेवट गोड करावा लागेल. अजूनही सामना दुतर्फा आहे. दिघाडीकर देखील कडवे प्रतिस्पर्धी आहेत, हे त्यांना आता दाखवून द्यावं लागेल. व्यक्तिगत पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आला जो गोलंदाज फलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता. आता मात्र काहीतरी चमत्कार करावा लागेल. येस, प्रणय येतोय. माफ करा, नितेश येतोय. प्रणयला का गोलंदाजी दिली गेली नाही? अमोलचा काहीतरी वेगळा पत्ता बाहेर काढलाय. सुमित स्ट्राईक एंड आहे. हा हिटर आहे. बाहुबली षटकार मारण्यासाठी अगदी खडे खडे षटकार मारू शकतो. ताकद आहे त्याच्याकडं. पहिला चेंडू प्रहार केलाय, परंतु चेंडू फरार होणार नाही आहे तिथं प्रेडिक्शन आहे. परंतु एक धाव दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केली गेली. या 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. संघ मात्र पोहोचलाय बिनबाद 16च्या घरात. प्रणयला हे षटक का दिलं गेलं नाही याचं उत्तर मलाही मिळत नाहीये. अचंबित झालाय. कदाचित अमोलच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळी रणनीती असावी. सुमित पाटीलला थांबवण्याकरता कदाचित हा पत्ता ओपन केला असावा. फुल टॉस बीमर फेकला गेलाय. येस, नो चेंडू घोषित केला गेलाय. 1+1 अशा मिळतील 2 धावा. उघडा डोळे पहा नीट. हा आहे पुढचा चेंडू फ्री हिट. 18 धावा धावपटलावर. आधीच दुष्काळ आणि त्या 13वा महिना बघायला मिळतोय. तुमच्याकडे धावा नाहीये. अशा परिस्थितीमध्ये एक धाव महत्वाची आहे. मी म्हटलं होतं प्रणयला काय गोलंदाजी दिली गेली नाहीये, याचं उत्तर समजलेलं नाहीये. फटका क्लास आहे. कारण फलंदाज क्लास आहे. बंटीनं वाजवली घंटी, परंतु चेंडू तिथं अडवलाय. काय सुपर क्षेत्ररक्षण आहे. सुपर से ऊपर. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे राज पाटील. सिंगल धाव मिळते. काय जबरदस्त कमिटमेंट आहे. गोलंदाजाला संरक्षित करण्याकरता क्षेत्ररक्षक सज्ज झालाय राज पाटील. भन्नाट वेग आणि इट्स अ डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडू फेकलाय. धावा धापटल्यावर आपण पाहू शकाल. आता करायच्या आहेत 15 बॉल मध्ये 14 धावा. अजूनही सामना दुतर्फा. एखादी विकेट मिळवणं गरजेचं आहे. अमोल देखील तेच सांगून चाललाय. ओहो, सुपर अगदी भन्नाट मारा. ऑफ नंबर जो चेंडू टाकायला लावतोय, जो इशारे करतोय अमोल, त्याच धर्तीवरची आता गोलंदाजी बघायला मिळते. चांगल्या लाईन लेंथवर, सटीक लाईन लेंथवर गोलंदाजी करतोय. कमबॅक बघायला मिळते गोलंदाजाचा, अर्थात निशांत. सुमितला थांबवलाय. फटका जबरदस्त आहे. ताकदवान फटका, बाहुबली फटका आणि 1 बाउंस सीमा रेषे पलीकडे पाठवलाय. चौका. तर ताकद दाखवली जाईल आणि सुमित पाटील तेच करतोय. किशोर केनी मॅडीला खुश कर. बघा, पुरस्कर्ते किशोर केनी प्रचंड खुश आहेत. अलंकार दाखितेदा देखील काहीतरी बोलताना दिसत आहेत. फक्त मॅडीनी जागा बदलायची आहे, लगेच खुश आहे. आणखी एक ताकदवान. बाहुबली षटकार
सुमित पाटील ऑन फायर. वाटोळ करून देणारा फटका आलाय सुमितच्या बॅट मधून. बाहुबली षटकार निनादच्या प्रमाणे फलंदाजी करतोय ना ग्रीष्मा 11 मोठी दिवसा. त्याच धर्तीवरची फलंदाजी आज अगदी अंगात जणू आलाय निनाद असं वाटू लागलाय. सुपर फलंदाजी आहे. सेम बॉडी आणि तेवढ्या ताकदीनं प्रहार करतोय. एका बाजूला बंटी तर दुसऱ्या बाजूला सुमित पाटील. प्रणय आलाय परंतु वेळ चुकली आहे. दुसरी षटक जे होतं दुसरं जे पाहिजे होतं प्रणयकडं परंतु निर्णय चुकलाय. अमोल तिथं थोडासा हतबल झालाय कारण आता समीकरण बिघडलंय. दोन्ही फलंदाजांनी काय दमदार फटकेबाजी केली आहे. एका बाजूला बंटी तर दुसऱ्या बाजूला सुमित पाटील. भोमकर प्रचंड खुश आहेत. चेंडू फरणार फरणार फरणार. 4+1 पंजा आणि काँग्रेसचा पंजा गरीबों के साथ. आणि हा 5 धावांनी नक्कीच सामना उद्ध्वस्त. 2 षटकर राखून मोठे सोन्यासमोर मोठे बॉब संघ अगदी सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. सुमित पाटील लगेचच यायचं व्यासपीठाकडे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या वाटेला आहे कारण त्याने तटकावल्यात विध्वंसक धावा. 24 धावा 2 विकेट आणि ऑलराऊंडर कामगिरी करणारा सुमित पाटील ठरलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या वाटेला आहे. त्यानं लगेचच टच बॉक्स मध्ये येऊन आपले मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. परंतु एक गोष्ट सांगेन, आरसीबीचा कोणी जो बॅनर नेलाय तो आणून द्या. मॅडी सारखं